आणि आता बातमी आहे शिंदेचे आमदार संतोष बांगर यांची। हिंगोलीमध्ये नगरपालिकेसाठी मतदान करताना बांगरांनी नियम आणि कायदे पायदळी तुडवलेत। मतदान केंद्रामध्ये गोपनीयतेचा भंग बांगर यांनी केलाय। मोबाईलने स्वतःच्या मतदानाचं शूटिंग सुद्धा केलं, घोषणाबाजी सुद्धा केली आणि मतदाराला कुठलं बटन दाबायचं हेही सांगितलं। पाहूयात एक रिपोर्ट। तिन्ही दाबायची, ते पलीकडे, ते तिकडे। हे आहेत शिंदेच्या शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर। मतदान करताना बांगरांनी कायद्याचे अक्षरशः 3-13 वाजवले। आमदार आहोत म्हणून आपल्याला कायदा पायदळी तुडवण्याचे अधिकार मिळालेत, अशा आविर्भावात शिंदेचे आमदार बांगर मतदान केंद्रामध्ये वावरले। मतदारांना मतदान केंद्रामध्ये कुठलं बटन दाबायचं हे बांगर बिनधास्तपणे सांगत होते। एवढंच नाही तर कायद्याचा अजिबात धाक नाही हे देखील बांगरांनी दाखवून दिलं। स्वतःचं मतदान बांगरांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलं। बांगर यांचं निवडणूक आयोगाला हे पहिलं आव्हान। लोकप्रतिनिधी असले तरी रांगेत मतदान करणं अपेक्षित आहे, पण तसं न करता बांगर थेट मतदान केंद्रात शिरले। उलट तिथल्या कॅमेरामनला सांगतायत की मी रांगेत आहे असं दाखवा। निवडणूक आयोगाला दुसरं आव्हान, मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई आहे। असं असताना बांगरांनी हातात दिसेल अशा पद्धतीने मोबाईल मतदान केंद्रामध्ये नेला। एवढंच नाही तर मोबाईलवरून मतदान केंद्रातून संवादही साधला, म्हणजे कायदा बांगरांनी अक्षरशः धाब्यावर बसवला। निवडणूक आयोगाला तिसरं आव्हान, बांगर मतदानाला आले तेव्हा एक महिला मतदान करत होती, पण बांगर चक्क महिलेकडे गेले। संबंधित महिला नेमकी कोणाला मतदान करत आहे हे पाहिलं आणि बाजूचं बटन दाबा अशा सूचना मतदाराला बांगर देत होते। निवडणूक आयोगाला चौथं आव्हान, मतदान करताना संतोष बांगरांनी मोबाईलमधून थेट शूटिंग केलं। ईव्हीएम मशीनवर बटन दाबताना बांगरांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यातून स्वतःचं मतदान रेकॉर्ड केलं। सर्वसामान्य व्यक्तीने असं केलं असतं तर त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असती, पण पोलीस वगैरे दूरच, तिथे उपस्थित निवडणूक कर्मचाऱ्यांनी बांगरांना असं करण्यापासून साधं रोखलं देखील नाही। निवडणूक आयोगाला पाचवं आव्हान, मतदान झाल्यावर मतदान केंद्राच्या आत बांगरांनी घोषणाबाजी केली। सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बांगर आमदार आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची वागणूक अनेकदा वादात राहिली आहे, पण मतदान केंद्रावर देखील बांगरांनी कायदा, कानून, नियम सगळं काही पायदळी तुडवलं। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील बांगरांवर संताप व्यक्त केला। लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे असं फडणवीस म्हणाले। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। एक आमदार तर जाऊन दाखवतात की कोणी मतदान कोणाला करायचं
खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे. बांगरांची ही कृती म्हणजे निवडणूक आयोगाला आव्हान देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे बांगरांवर गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवत हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. तसंच संतोष बांगरांच्या कृत्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले. निवडणूक आयोगानं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला असून मतदान केंद्रामधील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे. गोपनीयतेचा भंग आहे, मला वाटतं असं करता कामा नये. पण हे त्यांनी का केलं, कशामुळे केलं याची मला अजून कल्पना नाही. कदाचित त्या महिलेला समजलं नसेल म्हणून तिने सांगितलं का बोलवलं. पण अशा पद्धतीने कोणाचंही मतदान बघणं किंवा करा अशा ठिकाणी आतपर्यंत जाऊन हे करा असं सांगणं हे मला वाटतं अतिशय चुकीचं आहे. प्रतिनिधी देखील काही गोष्टी टाळल्या पाहिजे. आचारसंहितेचा भंग कोणीच करू नये. परंतु ते का गेले, कोणाशी अधिकाऱ्यांशी बोलायला गेले की कुठल्या कामासाठी गेले किंवा काय त्यांना मुद्दा होता, हे नक्कीच तपास झाल्यानंतर समजेल. लोकप्रतिनिधींनी कायदे आणि मतदान प्रक्रियेचा आदर राखला पाहिजे. पण इथं आमदार संतोष बांगर यांनी मतदान प्रक्रियेची थट्टा उडवली. आमदारच जर असे वागत असतील आणि आपलं कोणी काहीही करणार नाही या आविर्भावात राहत असतील तर आता निवडणूक आयोगानेच सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आमदारांना सुद्धा समान कायदा आहे हे दाखवून दिला पाहिजे. रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.